चला ट्रेडिंग वरती घर चालवूया। दिवस 3रा। मित्रांनो, आज एका सक्सेसफुल ट्रेडसाठी जवळजवळ 4 ते 5 तास मी वेट केला। त्याच्यातला एक ट्रेड जो पहिला होता तो फेल झाला, म्हणजे प्रॉफिट्स आले होते त्याच्यामध्ये, C2C बाहेर पडलो। आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये काय झालं की चांगले प्रॉफिट्स आले। ट्रेडिंग चॅलेंज मधला 3रा दिवस सक्सेसफुल झाला का फेल झाला हे तुम्हाला आता डायरेक्टली चार्ट्स वरती सांगतो। चला, सो बीटीसीचा चार्ट आहे, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे। खूप वेट केला मित्रांनो ट्रेडसाठी। या ठिकाणी एक सपोर्ट झोन या ठिकाणी बनला होता। इथं एक्झॅक्टली जेव्हा एक बघा डोजी कॅनल बनली, त्याचा हाय ब्रेक झाला, या ठिकाणी मी एंट्री घेतली। या ठिकाणी मला 200 पॉईंटचे प्रॉफिट झाले होते, पण काय झालं ट्रेलिंग मध्ये माझा स्टॉप लॉस या ठिकाणी गेला। पण जेव्हा फायनली हा ब्रेकआउट झाला डाऊन साईडला, त्या ठिकाणी मला या सपोर्ट पर्यंत पूर्ण ट्रेड मी होल्ड केला आणि या ठिकाणी जबरदस्त प्रॉफिट्स मी बुक केले। तुम्हाला मी प्रॉफिट्स दाखवतो। चला, सो सगळ्यात पहिली आयडी बघून घ्या की सेम आयडीला मी दाखवतोय का तुम्हाला स्टेटस। सेम आयडीला आहे। ओके, पीएनएल अनालिटिक्स वरती क्लिक करूया, कस्टमाइज वरती क्लिक करूया। आजची तारीख आहे 15 आणि तुम्हाला प्रॉफिट्स बघा, शॉक होताल तुम्ही। ओके, शॉकच होणार आहात तुम्ही डेफिनेटली। या ठिकाणी बघा, शेअर क्लिक करतो बघा गंमत। सो मित्रांनो, आजचे मॅसिव्ह प्रॉफिट्स आपण बुक केलेत। 9% प्रॉफिट्स एका दिवसात आपण बुक केलेत आणि जर्नी 1 लाखानं सुरुवात केली होती। आता आपला फंड किती एकदा चेक करा आहे, 1,23,000। 1 लाखाने आपण सुरुवात केली होती। सो मित्रांनो, आय होप तुम्हाला समजलं असेल की कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते। हे बघा, पेशन्स खूप जास्ती पाहिजेत। जर तुमचा सेटअप नाही बनत तर तुम्हाला वेट करावं लागतं 4-4, 5-5 तास। सेटअप बनल्यानंतर घाबरायचं नसतं, एंट्री घ्यायची असते, रिस्क मॅनेज करायची असते। आणि मित्रांनो, इझिली आपण या ठिकाणी अकाउंट्स ग्रो करू शकलोय। ट्रेडिंग वरती घर चालतं का हे तुम्ही आता कमेंट मध्ये सांगा, मी जास्ती बोलत नाही। थँक्यू सो मच।